आपलं तिकीट आरक्षित करा आणि अनुभवा छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास ही अंगारगाथा शिवपुत्र संभाजी या अतिभव्य महानाट्याद्वारे 11 मे ते 16 मे एचए ग्राउंड पिंपरी चिंचवड. सर्वांना धन्यवाद. खरं तर आजचा जो प्रश्न आहे तो अत्यंत भयानक आहे आणि इकडं शहराचा तर आहेच आहे, परंतु आदिवासी भागामध्ये मग आजनावळा असेल, देवळा असेल, गाडगर असेल, आज तसं जर म्हटलं तर धरण उशाला आणि कोरडा आमच्या घशाला, अशा प्रकारची परिस्थिती आज मावळामध्ये निर्माण झालेली आहे. आज माणसाला तर पाणी पाहिजेच पाहिजे, परंतु आमची जनावरं जर हे पाणी सोडलं तर मानवी परिसरातील जवळजवळ 40 गावची जनावरं तडफडून मरतील. अशा प्रकारची परिस्थिती आता ही निर्माण झाली आहे. आमदार साहेबांनी जे सांगितलं ते मला मान्य आहे, परंतु आमदार साहेब तुम्ही आहात, आशात आहे, सर्व पक्षाची तुम्ही नेते मंडळी आहात, तुम्हाला माझी विनंती आहे की या ठिकाणी खरं तर पिण्याच्या पाण्याचा तर प्रश्न आहेच आहे, परंतु आदिवासी भागामध्ये मग आमच्या जनावरांचा प्रश्न फार मोठे. आता आजनावळे घाटघरची जनावरं खाली तळवंडीपर्यंत पाणी आलेले, तिथं जनावरं पाण्यावर घालायला लागतात आणि ते पाणी जर खाली केवडीला आलं तर त्या ठिकाणी जनावरं तर पडून मरतील. अशा प्रकारची ही भयानक परिस्थिती आहे. म्हणून या प्रश्नासाठी तुम्ही सर्व नेते मंडळी एकत्र यावा आणि निश्चितपणे आम्हाला आदेश द्या. आम्ही तर काय, तुम्ही फक्त आदेश द्या. काही साहेब, आमदार साहेब तुम्ही आहात, आमदार साहेब जर या ठिकाणी पाणी सोडलं तर आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही मावळातली जनावरं, माणसं, बायका, पोरं सगळे आणून त्या धरणापाशी बसू. भले आम्हाला बुडवा त्या पाण्यात, काय करायचंय करा. जमिनी गेल्या आमच्या धरणामध्ये, आम्हाला आतापर्यंत तिथं प्यायला पाणी नाही, आमच्या जनावरांना पाणी नाही आणि त्यातून जर तुम्ही अशा प्रकारचा आमच्या अन्याय करणार असाल तर सर्व पक्षाच्या नेत्या मंडळाने तुम्ही गांभीर्य घेतलं पाहिजे. आणि जर घेतलं नाही, जर संध्याकाळी कोणी पाणी सोडायला आलं तर मी स्वतः आणि त्या ठिकाणातून येणारे मावळातले कार्यकर्ते, सरपंच, जनावर, बायका, पोरां सकट आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करू तुमच्या आदेशानुसार. या ठिकाणी मी खरं तर या ठिकाणी तळतळणी बोलतोय. आजही तुम्ही मावळामध्ये एक फेरी मारा. आंब्यावतीत असेल, कोपरे मांडव असेल, गाडगेला असेल, आजनावळा असेल, सरकारी शक्ती ट्रॅक्टर आहे, ट्रॅक्टर 3-3 दिवसांनी येतोय. नाही पुरत म्हणून मी स्वतःचे 2 टँकर तरी चालू केले, तरी पुरेसे होत नाही. तर हे आम्ही मावळातली माणसं जीवाची पर्वा करणार नाही. काय आता बिगर पाण्याने मरायचंय, मग असं मिळालं काय होईल. तर त्याच्यामुळे तुम्ही सर्व पक्षीय मंडळींनी त्याची दखल घ्या. हे पाणी जे नियमात आहे ते राहू द्या, जुन्नर शहराला जाऊ द्या. जास्तीत जास्त आपण कारखान्यापासून जे सोडते पाणी सोडा, म्हणजे मावळातली लोक जगतील, शहरातली जगतील. अशा प्रकारचं नियोजन तुम्ही सर्व पक्षाच्या मंडळींनी करा. सगळ्या पक्षाचे जोडे बाजूला ठेवा. जशा आधी तर एकत्र आलेत निवेदन द्यायला, अशाच आंदोलनाला एकत्र या आणि आपल्या जुन्नर तालुक्याची, शिवभूमीची, एकत्रपणाची, पिण्याच्या पाण्याची ताकद दाखवून द्या. अशा प्रकारचा आपलं तिकीट आरक्षित करा आणि अनुभवा छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास ही अंगारगाथा शिवपुत्र संभाजी या अतिभव्य महानाट्याद्वारे 11 मे ते 16 मे एचए ग्राउंड पिंपरी चिंचवड.